माझा म्युच्युअल फंडमधला 15 वर्षाचा अनुभव. एकाच वर्षात 40% लॉस आणि त्याच फोलिओमध्ये 140% रिटर्न. नेमकं चुका काय झाल्या, कुठे माती खाल्ली, काय परिणाम त्याचा झाला, कुठे लॉस झाला, कुठे प्रॉफिट झाला आणि आत्ता हाच अनुभव तुमच्या खूप कामी येणार आहे. मी लिहून देतोय तुम्हाला की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. 15 वर्षाचा अनुभव लक्षात घ्या. तो समजून घेण्यासाठी थोडा वेळ तर लागेल. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. कितीही वेळ लागू दे, पण खूप महत्त्वाचं आहे हे मी पुन्हा एकदा सांगतोय. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच अपडेट नेहमी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. नेमकं प्रकरण काय आहे? एक 2019 सालची गुंतवणूक मला आता आठवली, तुमच्यासमोर मांडावी अशी मला वाटली. विचार केला की चला तुम्हाला समजावून सांगू नेमकं प्रकरण काय आहे. बरेच जण आता म्हणतात की मार्केटमध्ये ग्रोथ नाही, पैसा बनत नाही वगैरे वगैरे. मी काही वर्षापूर्वी मार्केटमध्ये सुरुवात केलेली होती. स्टॉकमध्ये काही माझ्या इन्व्हेस्टमेंट झाल्या, काही एफडीज वगैरे. सगळ्यात इम्पॉर्टंट माझी सुरुवात त्यामधून झाली. नंतर काही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, त्यानंतर मी ट्रेडिंगही केलं, मग काही म्युच्युअल फंड्सही बाय केले वगैरे वगैरे. ही सगळी माझी स्टोरी होती. बट 2019 साली मी एक गुंतवणूक केली. ती गुंतवणूक ELSS फंडमध्ये होती. खूप मोठी गुंतवणूक नव्हती, ठीकठाक एक फंड होता, छोटीशी अमाऊंट त्यामध्ये मी इन्व्हेस्ट केली होती. समवेअर अराउंड लमसम आहे आणि तीच लमसम अमाऊंट आणि त्याचं काय झालं एवढंच मी तुमच्यासमोर आत्ता मांडतोय. कारण ओव्हरऑल पोर्टफोलिओ आता डिस्कस करण्यासाठी तेवढा वेळ नाही आणि तेवढं जर आपण करत बसलो तर आपला खूप वेळ जाईल. फॉर एक्झाम्पल 2019 मध्ये मी 30,000 रुपयांचा हा ELSS परचेस केला. 2019 नंतर आला 2020. म्युच्युअल फंडमध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट नव्हत्या, ठीकठाक इन्व्हेस्टमेंट होत्या, पण 2020 मध्ये जो बांबू लागला, बाकीचे काही लाख मी इन्व्हेस्ट केलेले आणि ही अमाऊंट धपाधप पडताना दिसत होती. 40%पेक्षाही जास्त लॉस मला यामध्ये दिसत होता. 40% लॉस बघता क्षणी समजायचं बंद झालं होतं. नेमकं करायचं काय, अशी सिच्युएशन मी पहिल्यांदा फेस करत होतो. ना मी 2008च्या क्रॅशमध्ये होतो, ना मी 90, 92, 94 त्यावेळेला ज्यावेळी मार्केट प्रेशरमध्ये होतं तेव्हा मी काही फेस केलेलं बिलकुल नाही केलेलं. सो माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा क्रॅश आणि माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा पहिला अनुभव मार्केट पडण्याचा. एवढा मोठा अनुभव. बेसिकली मी बरेच क्रॅश इन बिटवीन बघितलेले आहेत, 10, 12, 15, 20% वगैरे. पण असं काही जे कोविडमुळे मार्केट पडलं आणि कोविडला एक सिच्युएशन जी झाली होती, मग याच्या आधी ती कधीच झाली नव्हती. म्हणजे तुम्ही .com बबल बघा, काही मेजर इश्यू नव्हता, मेजर कन्सर्न नव्हता, फंडामेंटली भारताला कुठलाही धोका नव्हता. किंवा तुम्ही हर्षद मेहता वगैरे बघू शकता, पंप अँड डंपची क्लिअर केस होती. ज्या कंपन्या चांगलं काम करतायत, रेग्युलेशनचे काही इश्यूज होते पण ते सॉर्ट आउट झाले. कोविड, सगळं काही बंद आणि अचानक मार्केट पडलं. आता काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये होता. स्वतःचं जगणं मुश्किल होतं, तर फंड आणि त्याचं काय होणार याचा विचार करणं सुद्धा कठीण जात होतं. बेसिक लॉजिक क्लिअर होतं, फंडामेंटल्स क्लिअर होते. सिच्युएशन आले कधीतरी संपणार. प्रॅक्टिकल विचार बघा, आता जेवढ्या इझिली मी तुम्हाला सांगतोय तेवढं इझी नव्हतं. बराच आतून करंट लागत होता, डोक्याला शॉर्ट तर लागत होते, भीती 100% मनात होती. म्हणजे या कॉन्फिडन्सनं जे मी बोलतोय, अरे परत मार्केट वर जाईल, हा ॲटिट्यूड बिलकुल नव्हता. कुठल्या कोणात एका मनाच्या भीती तर होतीच, पण लॉजिक क्लिअर होतं. लॉजिक क्लिअर काय होतं की मार्केट पडलं, कोविडमुळे पडलं. बरं, यामुळे काय होऊ शकतं? नाही, सगळीकडे त्राही माजू शकते, सगळं काही बुडू शकतं, घरातून बाहेरच पडायचं नाही, करोडो लोक मरतील वगैरे वगैरे सगळी सिच्युएशन बनली होती. ते फिल्ममध्ये दाखवतात ना, झोंबीज येतात, लोक मरायला चालू होतं, एकाला हात लावला की दुसरा झोंबी होतो, कट करतो, तो बाईट करतो वगैरे वगैरे. सगळं तसंच काहीच सिच्युएशन त्यावेळी बनली होती. थोडासा विचार करा, तुम्हालाही आठवेल की त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये काय सुरू होतं. बरं, असं वर्स्ट काहीतरी झालं तर काय होणार हो? सगळेच पैसे जाणार होते ना. एफडीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली की घरी ठेवले, सेव्हिंग अकाउंटला ठेवलंय, म्युच्युअल फंड, स्टॉक, इन्शुरन्स सगळंच गायब होणार होतं. बरं, मी घरातून बाहेरच पडू शकणार नव्हतो. जरी मी ते पैसे विड्रॉ केले, काय करणार घेऊन? बरं चला, मी विड्रॉ केले तर बँक अकाउंटला येणार. बरं, बँक अकाउंटमध्ये जाता येत नाही, कॅश काढता येत नाही, कॅशचे ट्रान्झॅक्शन बंद होते, सगळीच अवस्था बिकट होती. मग विचार केला, सरळ इकॉनॉमीला जर धोका झाला तर कुठेही पैसे ठेवा, ते बुडणारच आहेत. बरं, आपल्या देशाची जर वाट लागली तर आपल्या करन्सीची वाट लागणार आहे. भले तुम्ही कॅश काढून ठेवली, त्या कॅशला किंमतच नसणार आहे जर आपल्या देशावर मेजर इम्पॅक्ट झाला आणि करन्सी संपली तर. सो ओव्हरऑल प्रॅक्टिकल विचार केला, म्हटलं चला थांबूयात, बघूया, कोविडची सिच्युएशन जराशी शांत होऊ दे, मार्केट थोडंफार रिकवर होईल. असं काही रिकवर होईल मला वाटलं नव्हतं. इमॅजिन करा ना, मला खूप चांगलं आठवतं त्यावेळी याचा NAV 80-85च्या आसपास काहीतरी होता. तिथून तो NAV डायरेक्ट मला वाटतंय 40-45च्या दरम्यान आला होता. एवढा जबरदस्त क्रॅश, ऑलमोस्ट 50%च्या आसपास क्रॅश तुम्ही मानू शकता. आता तिथून याला वर जायचं झालं तर काय करावं लागेल? 50% क्रॅश तुम्हाला दिसताना दिसतो, समजून घ्या. 80 वरून 40 वर आला, 50% क्रॅश. बरं, 40 वरून परत 80ला जायचं म्हणजे
50% ग्रोथ नाही. 40 वरून 80ला जाणं म्हणजे डबल होणं, 100% ग्रोथ दाखवणं गरजेचं होतं. आणि तीच माझ्या मनामध्ये भीती होती. चला ठीक आहे यार, 50% क्रॅश झाला तर 50% रिकवर पण होईल. म्हणजे काय, 40 रुपयामध्ये 20 रुपये वाढतील आणि माझा एनएव्ही 60 रुपयाला पोहोचेल 1, 2, 3, 4 वर्षांमध्ये आणि हळूहळू ग्रोथ होईल, असं एक डोक्यामध्ये होतं. पण झालं उलटं. मार्केटने एकदमच फास्ट रिकव्हरी चालू केली आणि आज मला त्याच फंडमधून 140% रिटर्न मिळत आहेत. किती वर्ष झाली? 6 आणि 7, टोटल 7 वर्ष. 7 वर्ष बी स्पेसिफिक पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होत आहेत. 137-38% रिटर्न सुरू आहेत. आपण राऊंड फिगर 140 पकडू, पुढच्या महिन्यात मार्केट वर जाईल अशी अपेक्षा आहे. झालं तर बेटर आहे. अगेन कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन मी देत नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतो. 140% रिटर्न 7 वर्षांमध्ये म्हणजे वर्षाला 20% रिटर्न झाले. ऑलमोस्ट 20, 7 2 14, 140, 20% रिटर्न. का? 40% लॉस असताना बरोबर आहे, होता लॉस. पण जर मी त्या वेळेला थांबलो नसतो तर इमॅजिन करा, तो लॉस बुक झालाच असता. आणि प्लस आता मार्केटमध्ये पैसे लावण्याचं धाडस कधीही करू शकलो नसतो. आणि महत्वाची गोष्ट, आता सध्या जे मार्केट प्रेशरमध्ये आहे ना, लोकांना वाटतं अहो मार्केट प्रेशरमध्ये पडलंय धडाम धुडूम. साहेब मार्केट हार्डली 5-7% खाली आहे. या सिच्युएशनला जर आपण घाबरलो तर कोविड लाईक सिच्युएशनला आपण काय फेस केलं असतं, हा साधा प्रश्न आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की माझा जो एक्सपिरियन्स आहे ना, हा सगळा एकत्रित गोळा करून मी तुमच्या समोर मांडतोय. यावर लोकांची थॉट प्रोसेस काय होती. आता सध्या लोकांचा माइंडसेट, थॉट प्रोसेस सिंपल आहे. माझा पैसा वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये फास्ट वाढला पाहिजे, एकदम ग्रोथ झाली पाहिजे, चांगले रिटर्न बनले पाहिजेत. आपण या शोधात आहे. मग यासाठी गुंतवणूक करण्याचे मार्ग कोणते? एक तर म्युच्युअल फंड आहे, एफडी आहे, स्टॉक आहे, इन्शुरन्स आहे. सगळ्यात जास्त रिटर्न क्रिप्टोमध्ये मिळतात. अहो गोल्ड सिल्वर तर धुवाधार बॅटिंग करतोय ना, मान्य आहे. पण तुम्ही जर या सगळ्याची सायकल अनालाइज केली ना, तर तुम्हाला समजेल की जेव्हा गोल्ड आणि सिल्वर चांगला परफॉर्म करत होता, कुठेतरी आपलं मार्केट शांत होतं. पण आता गोल्ड आणि सिल्वर जेव्हा खाली आलं ना, मार्केटमध्ये आपल्याला चांगली प्रगती होताना बघायला मिळते. म्हणजे काय, प्रत्येक ॲसेट क्लास हा अप अँड डाऊन होत असतो. त्यामुळे बेस्ट ॲसेट क्लास मी निवडणार, त्यातला बेस्ट फंड मी निवडणार, अँड आय विल बी द किंग, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू, 2019 साली जो मी हा फंड निवडलाय ना, तो आत्ता टॉप परफॉर्मिंग फंडच्या लिस्टमध्ये 8व्या-9व्या नंबरला येतो. 8व्या-9व्या नंबरचा फंड, तरी सुद्धा माझे रिटर्न बनले. आता मी रडत बसायचं का? नाही हो, तो 1 नंबरलाच हवा होता. मी चुकीचाच फंड निवडला, मी चुकीची स्कीम निवडली, मी चुकीची एएमसी निवडली, मी चुकीचा फंड मॅनेजर निवडला किंवा मी चुकीचा ॲडवायझर निवडला. असं होऊ शकतं का? तर 100% नाही. कुठलीही गोष्ट परफेक्ट इम्पॉसिबल आहे म्युच्युअल फंडमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये. मी रिझन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. समजा एखादा फंड मॅनेजर आहे. तो फंड मॅनेजर 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष एका कंपनीमध्ये काम करतो, नंतर तो स्विच करतो, दुसरीकडे जातो, परत त्याची थॉट प्रोसेस तिथं इम्प्लिमेंट व्हायला चालू होते. म्हणजे काय, प्रत्येक एएमसी मध्ये जाईल त्या कल्चर प्रमाणे त्या फंड मॅनेजरचं बिहेवियर आणि त्या फंडचा परफॉर्मन्स डिपेंड करतो. त्या फंडची साईज काय आहे, त्या फंडचं लॉजिक काय आहे, तिथल्या मॅनेजमेंटचे विचार काय आहेत, आता सध्याचे सर्कमस्टान्सेस काय आहेत, त्यानं एखादी घेतलेली जबरदस्त बेट. म्हणजे काय, कोविडमध्ये मार्केट खाली होतं, आयटी धुवाधार पळत होतं, आयटीमध्ये गुंतवणूक, आयटी वर गेला, लगेच मी विकला आणि जे खाली पडलं होतं, कोविड लाईक सिच्युएशन निघून गेली, मी त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, अजून पैसा बनला. एखाद्या वेळेला होतं असं. अचानक सगळ्यांना आता वाटतं की मी सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे होती, पण एखाद्या फंड मॅनेजरनी थोडासा टॅक्टिकल कॉल घेतला आणि गोल्ड सिल्वरमध्ये सेफर साईड म्हणून थोडीशी एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट केली, कारण मार्केटची भीती वाटत होती. आणि तीच एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट खतरनाक रॉकेट झाली आणि त्या फंडचे परफॉर्मन्स आउट परफॉर्म करू लागले. सांगण्याचा मुद्दा काय, कुठला फंड कधी कसा केव्हा आउट परफॉर्म करेल हे कोणी सांगू शकत नाही. ना संकेत आउट आहे, ना कोणी एखादा फंड मॅनेजर, ना कोणी इतर कोणी मोठा एक्सपर्ट. नो डाऊट मी एकदम छोटा माणूस आहे, अजून काहीच अभ्यास नाही आहे आपला, अजून बरेच खूप शहाणे लोक मार्केटमध्ये आहेत, पण तेही हे सांगू शकत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, आपल्याला काय निवडायचं आहे, एक चांगली एएमसी, एक चांगला फंड, एक चांगला फंड मॅनेजर ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, त्या फंडचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, एएमसीचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे. बाकी सगळं देवाच्या हातामध्ये असतं, आपल्या हातामध्ये 100% काहीही नाही. डॉक्टर सुद्धा म्हणतात बघू ईश्वराची कृपा काय होईल, शेवटी सॉरी म्हणताना परत देवाचंच नाव घेतलं जातं. याचा अर्थ काय, तर लॉजिक सिंपल आहे की पुढे काय होईल आणि बदल कसे होतील कोणीच सांगू शकत नाही. युटीआय सगळ्यात मोठी एएमसी, प्रत्येकाचा विश्वास त्यांच्यावर, पण युटीआय कुठेतरी मागे येताना तुम्हाला पाहायला मिळत नाही का हो? ऑब्व्हियसली. सेल कुठेतरी त्यांचा डाऊन होताना, एयूएम त्यांचा कुठेतरी कमी होताना बघायला मिळत नाही का? ऑब्व्हियसली. कॉन्टचंच एक्झाम्पल घ्या ना, प्रत्येक जण कॉन्ट एएमसी करत होता, कॉन्ट स्ट्रॅटेजी करत होता, पण आता कॉन्टमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली, अग्रेसिव्ह रिटर्न हवे होते ना तुम्हाला,
पैसे अडकून बसले. मी बिलकुल त्यांना क्रिटिसाइज करत नाही किंवा नावही ठेवत नाही. इट्स पार्ट ऑफ द गेम. म्हणजे काय, प्रत्येकाचा पॅच गुड ऑर बॅड येत असतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. समजून घ्या, मी जे मगासपासून तुम्हाला सांगतोय की क्वांटचा जो गुड पॅच होता ना, जेव्हा रॅली चांगली होती, खतरनाक, पटपट एंट्री, वाढला विका, दुसरा अंडर व्हॅल्यूड पकडा, ब्रेकआउट झाला, वर जा विका, परत दुसरा बाय करा, वर जा विका, चर्निंग, जबरदस्त पैसा. एक्सपेक्टेड काय होतं, खतरनाक रिटर्न मिळाले. पण जेव्हा मार्केट चॉपी, डाऊन ट्रेंड, मार्केट वर जात आहे, नाही जात, खाली जाते, विका, दुसरा घ्या, वर जात आहे, नाही खाली चाललाय, विका, वर जातोय, नाही जात, खाली जातोय, विका, याच गडबडीमध्ये लॉसेस वाढत गेले आणि परिणामी क्वांट स्ट्रॅटेजी अंडर परफॉर्म करू लागली ॲज कम्पेअर टू पियर्स. म्हणजे काय, इतर कॉम्पिटिटर होते, त्यांचे रिटर्न चांगले दिसायला लागले, क्वांटचे रिटर्न खराब दिसायला लागले. बरं, ज्या वेळेला तुम्हाला चांगले रिटर्न इतरांपेक्षा मिळत होते तेव्हा तो भारी होता. पण आता मात्र जेव्हा त्याचे रिटर्न कमी मिळायला लागले इतरांपेक्षा, आता तो वाईट झाला. सांगण्याचा मुद्दा काय, या जगात उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. आपल्याला एकच काम करायला पाहिजे, कन्सिस्टंटली इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे. चांगली स्कीम, चांगली स्ट्रॅटेजी जी तुम्हाला सुटेबल वाटते. 4 दिन की चांदणी बघून जर तुम्ही एंट्री घेतलात, 100% बसणार. क्रिप्टोमध्ये किती लोक तुम्हाला दाखवू जे फसले आहेत, प्रचंड लोक आहेत. 50-60% आता क्रॅश. काय करणार, एक एक करन्सी झिरो झाली. कारण बिटकॉइन घेण्याची ताकद नव्हती, इथेरियम घेण्याची ताकद नव्हती, रेट हेवी होता, झिरो झाले, बसले ठोकत. आता त्यात क्रिप्टोमध्ये एवढा पैसा आहे, लिव्हरेज जबरदस्त आहे, ट्रेडिंग करा. मीही करायला तुम्हाला सांगू शकतो, पण आजपर्यंत कधी सांगितलंय का क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करायला? नाही. याचं रिझन काय, हेवी रिस्क आहे आणि पैसे बुडण्याचे चान्सेस 1000 पटीने जास्त आहेत. बरं, आजपर्यंत मी क्रिप्टोसाठी तुम्हाला फोर्स का नाही केलं? रेग्युलेटेड नाहीये. हा, पण मी असं कधीच म्हटलेलं नाही की क्रिप्टो करूच नका. करा, ट्रायल घ्या, छोटी अमाऊंट. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेटेड राहा. जसं एआयचं झालं ना, की इंडियन कंपनीज एआय मध्ये हवं तेवढ्या स्पीडने उतरल्या नाहीत, परिणामी मागे पडलो. आयटी सेक्टरची वाट लागली. थोडंफार ॲलोकेशन, थोडंफार काम त्याच्याबरोबर यांनी चालू ठेवलं असतं, छोटीशी टीम, छोटीशी R&D ऑलरेडी वर्क इन प्रोग्रेस असतं, तर डेफिनेटली एवढा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला नसता. म्हणजे काय, कदाचित क्रिप्टो जगातली 1 नंबर गेम देणारी इन्स्ट्रुमेंट ठरू शकते, ऑब्व्हियसली ठरू शकते. जर ठरली तर मी ऑलरेडी त्या गेममध्ये आहे, नॉलेज ऑलरेडी माझ्याकडे आलंय, छोट्या अमाऊंटनी एक्सपिरियन्स मी केलेला आहे. आय कॅन एक्सपांड राईट अँड लेफ्ट एनी टाइम, तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. पण सांगण्याचा मुद्दा, सगळं काही काढून त्यात टाकलात तर वाट लागणार. मेजरली आता लोकांनी कुठं चूक केली हे मी तुम्हाला सांगतो. बरं, क्रिप्टोमध्ये गेले, क्रिप्टोमध्ये ग्रोथ आली आणि मध्ये क्रिप्टो पडले. 2-3 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल, झपाट्याने क्रिप्टो पडत होतं, बोंबा बोंब चालू होते अक्षरशः त्या क्रिप्टोमध्ये. लोक त्यातनं बाहेर पडली. लोकांना कळलं स्मॉल कॅप रॉकेट, खतरनाक ग्रोथ आहे. लार्ज कॅप, बिट्स कॅप सोडून द्यावं, मल्टी ॲसेट पिसेट नादाला नाही लागायचं, फक्त स्मॉल कॅप. लोकांनी काय केलं, फक्त स्मॉल कॅप चेपवला. स्मॉल कॅप चेपवला, थोडासा वाढला, तोपर्यंत S-9 वगैरे आले आणि म्हणाले की अरे नाही, ये तो नाही बढेगा, इसमें बहुत ज्यादा इशू आहे, ओव्हर व्हॅल्यूड आहे. म्हटल्या धपाधप चालू झालं. बरं, ओव्हरऑल मार्केट पण ग्रो होईना. स्मॉल कॅप काय, मिड कॅप काय, लार्ज कॅप काय, काहीच ग्रो होईना. बरं, ते ग्रो होत नाहीये हे दिसलं. 1.5 वर्ष रिटर्न बनले नाहीत सर, काय करायचं आता, विकून टाकायचं. मी असे कॉल अटेंड केले, माझ्याच जवळच्या लोकांनी पण मला कॉल केले, संकेत एक काम करूया, बघ माझा फोलिओ एवढा बनलाय, कोणाचा 10 लाखाचा, कोणाचा 20 लाखाचा, कोणाचा 50 लाखाचा, कोणाचा 2-5 कोटीचा, ते सगळंच विकूया. गोल्ड सिल्वर काय जबरदस्त परफॉर्म करतोय, आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करू. सांगण्याचा मुद्दा सिंपल आहे. रिटर्न बघ रे, 2-2, 3-3 पटीने रिटर्न मिळाले तर काय सांगतोस तू, तुझं स्टॉक मार्केट रिटर्नच देत नाही. हे डायलॉग म्हणलं, साहेब एक काम करूया, जरा थांबा, मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवा, निवांत राहा, गडबड करू नका. तुमच्याकडे अजून फंड्स आहेत, आपण थोडं ॲलोकेशन त्यांना देऊयात. तुम्हाला कुठे हवे, सिल्वर हवाय, गोल्ड हवाय, तुम्ही देऊन बघा. मी सांगतोय म्हणून सगळी अमाऊंट टाकू नका. बरं ठीक आहे, नाही टाकली. आता या केसमध्ये काय झालं, पण बऱ्याच लोकांनी कारभार काय केला, क्रिप्टोमध्ये लॉस बुक केला. बरं, तिथून लॉस बुक करून स्मॉल कॅपमध्ये येऊन फसले. स्मॉल कॅपचा आता मध्ये काय केलं त्यांनी, गेनच बनत नाही, काढून टाकला. बरं, स्मॉल कॅप काढून काय केले, गोल्ड आणि सिल्वरमध्ये गेले. पण सिल्वर सगळ्यात खतरनाक, गोल्ड जरासा कमी हो, गोल्डचे रिटर्न एवढे खास नाही. सिल्वर बघा 20 लाख 30 लाखाला जाणार आहे. डायलॉग लोकांचे. झालं काय, 50% क्रॅश. आता सिल्वरमधनं कुठं पळू त्यांना झालंय, ते आता सिल्वर विकायला लागलेत. आता परत कुठे इन्व्हेस्ट करायचं हेच चाललंय. म्हणजे काय, ही 5-7 वर्ष कमवणं तर राहिलं, घालवतच गेलोय आपण, कमवणं राहील, घालवतच जातोय. म्हणजे काय, बॅक टू बॅक अशा असेट क्लासमध्ये आपण इन्व्हेस्ट करत जातोय जिथं पेशन्स नाही तिथं ग्रोथ नाही. करायला काय पाहिजे, लॉजिक सिंपल आहे. समजा मी तुम्हाला सांगतो, आता ही रिचमीची वेबसाईट आहे, इथं जाऊ शकता किंवा गुगलवर सर्च करा रिचमी कॅल्क्युलेटर. खूप चांगले कॅल्क्युलेटर्स मी तुमच्यासाठी ऍड करत चालू आहे, जसं SIP, लमसम, FD, PPF, होम लोन, रिटायरमेंट. अजून खूप सुंदर कॅल्क्युलेटर्स मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे, लक्षात ठेवा. इथं बघा, हा रिटायरमेंटचा कॅल्क्युलेटर आहे. माझ्याकडे अमाऊंट किती आहे, लेट्स अज्युम मला आज
खर्चासाठी किती रक्कम पाहिजे? एक 20,000 किंवा 25,000 आपण पकडू. मला महिन्याला 25,000चा खर्च आहे. बरं, महागाई कितीने वाढते? समजा महागाई एक 6% वाढते. बरं, एज किती आहे आता? समजा एज आहे 30. बरं, रिटायर कधी व्हायचं आहे? मी काय 60-70ला रिटायर नाही होणार, मी 50लाच रिटायर होणार आहे. बरं ठीक आहे, मग मी इथं काय करेन? 50ला रिटायर होणार आहे. जर मी 50व्या वर्षी रिटायर होणार असेल तर मला आजचे 25,000 म्हणजे तेव्हाचे किती असणार? 80,000. बरेच लोक मोठी चूक कुठं करतात? माहितीच नाही ना फोलिओ कसा असायला पाहिजे, माहितीच नाही ना. आज एवढा एक्सपेन्स आहे ना, आज 50,000 घर खर्च आहे, बास आहे. 30 वर्षांना रिटायर होतो, महिन्याला 50,000 आरामात येतात. पण साहेब त्यावेळचे 50,000 म्हणजे कॅडबरी सेलिब्रेशन, दुसरं काहीच नाही. म्हणजे काय? त्याची व्हॅल्यू खूप कमी झालेली असते. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला इन्फ्लेशन ऍडजस्टेड रिटर्न बघायला पाहिजे. म्हणजे आजचे 25,000 जी लाईफस्टाईल खाऊन पिऊन सुखी आहात तुम्ही, तीच लाईफस्टाईल तुम्हाला त्यावेळेला 80,000 जगावी लागेल. हा, कोणी 1,00,000 कमवत असेल तर त्यांनी इथं 1,00,000 सांगायचं. 1, 2, 3, 4, 5 मी चेंज केलं 1,00,000 रुपये, पण त्यावेळेचे तुम्हाला 3,20,000 रुपये इथे ऍडजस्ट करावे लागतील. म्हणजे 25,000पासून जसं आपण ठरवलं की माझे 80,000 असायला पाहिजेत, हे डोक्यात क्लिअर झालं. हे 80,000 मिळवण्यासाठी मला गुंतवणूक कशी करायला पाहिजे बघा. जर मी SIP चालू केली, 80,000 म्हणजेच वर्षाचे जवळपास 10,00,000 रुपये आपण पकडू. 9296 आपण 10,00,000 रुपये पकडू. 10,00,000 रुपये वर्षाचे काढून घेण्यासाठी 10% प्रमाणे 1 कोटी रुपये पाहिजेत. बरं, आपण थोडंसं अजून ऍडजस्ट करू, चांगले फोलिओची साईज बनवण्याचा प्रयत्न करू. आपण समजू मला 1.5 कोटीचा फोलिओ बनवायचा आहे 20 वर्षांमध्ये. 20 वर्षांमध्ये जर मला 1.5 कोटीचा फोलिओ बनवायचा असेल, आता बजेट आहे समजा माझं 10,000ची SIP करण्याची. 1 आणि या 4 शून्य 10,000 रुपये झाले. अति मोठं एक्सपेक्टेशन. पुढचा माझा सल्ला लक्षात घ्या. भोपळा एवढं एक्सपेक्टेशन ठेवला ना आणि नंतर हातात आवळा पडला की बरोबर मांबू लागतो. काय यार, हे बनतच नाही, आपण कधीच संतुष्ट राहणार नाही. एक्सपेक्टेशन काय? आवळ्याचं. भोपळा जेव्हा हाताला लागेल ना तेव्हा आपण उड्या मारायला सुरुवात करतो, अरे जबरदस्त झालं. अपेक्षा काय? कॅल्क्युलेशन 13% करा, 12% करा, 15-20 मिळाले. आता मी एक्सपेक्टेशन 20% ठेवलं होतं का त्या पर्टिक्युलर स्कीम मधनं? बिलकुल नाही. मी ठेवलं होतं चला 12-13-14% मिळतील, कारण त्यावेळेला थोडंसं मार्केट अजून फास्ट होतं. ठीक आहे, 15 मिळतील, हायच मिळाले 20, गदगद, आनंदी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण तसं ठेवूया 13%. आणि मोस्टली तुमचे जे लॉसेस मार्केटमध्ये होतात किंवा तुम्ही जे पैसा घालवता कुठेही असेल, मार्केटमध्ये, रिअल एस्टेटमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, काही असेल, तिथं हेवी रिटर्न एक्सपेक्टेशन जे असतं ना, तिथं वाट लागते आपली. त्यामुळे एक्सपेक्टेशन रिअलिस्टिक ठेवा आणि थोडंसं खालीच ठेवा. फंड देतोय 20%, 15 ठेवा. फंड देतो 15% हिस्टॉरिकल परफॉर्मन्स, 12 ठेवा. कारण फंड देतोय पण थोडंसं 19-20 झालं तर, एखादी वाईट सिच्युएशन आली तर आपण त्याला सुद्धा प्रिपेअर्ड असायला पाहिजे. मग मी काय केलं? 10,000ची SIP केली. टाइम पिरियड 20 वर्षांचा केला. बघा, ऍप एवढं सुंदर आपण बनवलंय, वेबसाईट एवढी छान आपण बनवली आहे. इथं सगळं तुम्हाला दिसतं, दरवर्षी काय काय होत जाईल इथे बघू शकता. 19 वर्षानंतर याची व्हॅल्यू एवढी होईल, 20 वर्षानंतर याची व्हॅल्यू एवढी होईल. हे सगळं यामध्ये प्रॉपर, सॉरी ते मंथ होते, मंथ वाईज तुम्हाला दिसतं. इथं इयर वाईज तुम्हाला दिसतं. 14 वर्ष, 15 वर्ष, 17 वर्ष, 20व्या वर्षी 1 कोटी 4 लाख वगैरे बनतील. हे तुमचं कंटिन्युअसली गेन यामधून चालू होणार आहे. पण इथं जर तुम्ही नंबर बघितला ना तर हा नंबर दिसतो, तुम्ही इन्व्हेस्टेड अमाऊंट 24 लाख आणि टोटल व्हॅल्यू त्याची 1 कोटी 14 लाख रुपये होणार आहे. 90 लाख रुपयांचा रिटर्न आहे. पण मला 1.5 कोटी पाहिजेत. हे जर एक्सपेक्टेशन असेल तर मी इथं 12,000 करतो. 1 कोटी 37 लाख झाले. मी अजून थोडेसे रिटर्न जास्त पाहिजेत, मी वाढवतो. 14,000ची जर मी SIP केली तर माझे 1 कोटी 60 लाख रुपये बनतात. पण बघा, तुम्ही म्हणाल माझं 14,000चं बजेट नाही साहेब. काही प्रॉब्लेम नाही ना. किती बजेट आहे? 10,000चं आहे. सुरू करा. स्टेपअप नावाचा प्रकार आहे. कमाई वाढणार का नाही तुमची? 100% वाढणार. मग कमाई वाढेल तर गुंतवणूक वाढायला पाहिजे. त्याला स्टेप अप SIP म्हणतात. मग तुम्ही काय करायचं? तर स्टेप अप SIP चालू करायची. थोडी थोडी गुंतवणूक वाढवत जायचं. म्हणजे दरवर्षी तुमचा एक 10-15,000 पगार वाढतोय. समजा ज्याला 1 लाख पगार आहे त्याला 10%ची ग्रोथ झाली तर 10,000 वाढेल. इमॅजिन करू, तुमचा पगार आहे 25,000 रुपये किंवा 30,000 रुपये. 30,000 मधले तुम्ही 10,000ची इन्व्हेस्टमेंट करताय, 20,000 घर खर्चाला वापरताय. घरात मल्टिपल लोक काम सुद्धा करत असतील तुमच्या किंवा नसतील, दॅट इज अप टू यू. की जर मी 30,000 पगार आहे, 30,000 पगार मधले 10,000 इन्व्हेस्ट करतोय, 30,000ला मला 10% इन्क्रीमेंट मिळाली पुढच्या वर्षी, पगार कितीने वाढणार? 3,000 रुपयांनी वाढणार. मग गुंतवणूक तुम्ही 3,000नी वाढवणार आहात का? नाही. मग तिथं काय करा? 1,000 रुपयांनी वाढवा ना, फक्त 10%. 1,000 रुपयांनी वाढवल्यानंतर ती गुंतवणूक जी आहे ना पुढे अग्रेसिव्ह मोठी होत जाते आणि परिणामी आजचं जरी बर्डन कमी असलं तर भविष्यात ते बर्डन तुम्हाला दिसणं एकदम निग्लिजिबल होत जातं.
कारण छोटी छोटी अमाऊंट वाढत जाते गुंतवणुकीची, इन्कम मात्र पगार मात्र जास्त वाढत जातो, सो दॅट तुम्ही चांगला कॉर्पस मागे वाचवून ठेवू शकता. याच्यापेक्षा बेटर रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगेन. जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा रिटायरमेंट. जर तुमच्या रिटायरमेंट नावाच्या 1000 कमेंट दिसल्या, डिटेल व्हिडिओ बनवेन आणि छानपैकी समजावून सांगेन. हे एवढं सगळं जे मी सांगतोय तुम्हाला हे माझ्यासाठी नाही आहे, हे तुमच्यासाठी आहे. हा जो एक्सपिरियन्स आहे, एवढ्या हजारो लाखो लोकांना मी मॅनेज करतोय, मला माहिती आहे लोक कुठं चुकताय. चुकीच्या पद्धतीनं गडबड करून गोंधळ करून रिटर्न्स बनत नाहीत. जेवढं शांतपणे गुंतवणूक कराल तेवढे रिटर्न बनणार. एक्सपेन्स रेशो जास्त आहे म्हणून गुंतवणूक करणार नाही, मूर्खपणा आहे. जी वस्तू खूप चांगली त्या वस्तूवर प्रीमियम द्यावा लागतो. बघू नका एक्सपेन्स रेशो. तू मला काय कमवून देतोस. एखादा फंड XYZ अमाऊंट चार्ज करतो, अरे तो चार्ज काय करतो हे बघण्यात आपल्याला काहीच पॉईंट नाही आहे. तुम्ही कधी एसटी महामंडळाला विचारले का, तू एसटीचे एवढे भाडं घेतोस, एवढी कमाई तुझी होत असेल, मी काय एसटीने येणार नाही? नाही ना, देणे घेणंच नाही. माझे 50 रुपये तिकीट आहे, घेत चल मी आलो. रेल्वेला विमानाला कधी आपण म्हणतो अरे यार इंडिगोवाल्या एवढे पैसे कमवतोस, माझे 20,000 रुपये तिकीटला घेतोस, 10,000 घेतोस? नाही ना, लॉजिक नाही. तो काय कमवतो याच्याशी आपलं देणे घेणं नाही. त्याचं काम काय, कोल्हापुरातून मुंबईला नेऊन सोडणं, तिथं आपण गेलो इनफ आहे. ते त्यांनी काम केलं, जबरदस्त आहे. म्हणून म्हणतोय आता हा अवॉर्ड्स तुम्ही बघू शकता. Let's prepare to welcome our winners from Zone 4 for New Industry Edition. It is Awati Sanket Ravi. हे सगळे अवॉर्ड आम्हाला का मिळाले? हे सगळे नंबर 1 इन इंडिया. जस्ट इमॅजिन, SIP मध्ये संकेत आवटे नंबर 1 आहे. का आहे? या वेस्ट रिजन मध्ये वगैरे आहेतच आपण, त्यामध्ये काही दुमत नाही आहे कोणाचं. सगळे अवॉर्ड आपल्याला असतात. याचं रिझन तुम्हाला माहिती आहे. लोकांचं कन्व्हिक्शन आहे, लोकांचा विश्वास आहे आणि लोकांना माहिती आहे एकदा डायरेक्शन ठरवली की बदलायची नाही. म्हणून मी माझ्या इन्व्हेस्टरना सांगतोय, या इन्व्हेस्ट करा. रिचमी ऍप घेतलं, इन्व्हेस्टमेंट केली, नका करू, काहीच उपयोग नाही. तुमचा पैसा बनणार नाही. तुम्ही म्हणाल शाप देताय, चुकीचं बोलताय, बिलकुल नाही. कारण सांगतो, जोपर्यंत तुम्ही गोल डिसाईड करणार नाही, पुढचा एक्सपिरियन्स आहे बरं का, लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत तुम्ही गोल डिसाईड करणार नाही तोपर्यंत तिथं पोहोचणारच नाही. दाखवा मला पोहोचून, इम्पॉसिबल आहे. कधीच नाही पोहोचणार. का नाही पोहोचणार? बरं, नॉर्मली तुम्ही 10,000ची SIP चालू केली. समजा सर्कमस्टान्सेस घरात थोडेसे बदलले, नवीन घर बांधायचं आहे. घरचे लगेच म्हणतात अरे ते बनलेत 5 लाख, काढून टाक, त्याच्या आईला काय करायचंय, आपलं घर होईल ना. बरं, लहान मुलाला शिक्षणाला पाहिजे, काढून टाक, जाऊ दे. गोलच नाही ना त्याला, एक्स्ट्राच पडले असं आपल्याला वाटतं. आणि ते कशासाठी आहेत? आपल्यासाठीच तर आहेत, युजच करायचे, ठेवून तर काय करायचे, आपण विकून टाकतो. हाच तर प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुम्ही प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करता आणि गोल ठरवता, तुम्ही काढत नाही. तुम्ही प्लॅन काय केलाय? 50व्या वर्षी रिटायरमेंट. 30 वय आहे माझं आता, 50व्या वर्षी मी रिटायरमेंट घेणार आहे. त्यावेळी मला 80,000 काढायचे आहेत, म्हणून मला 1.5 कोटीचा कॉर्पस बनवायचा आहे. वर्स्ट केस 1 कोटी जरी म्हणले तरी तटत नाही, पण मला 1.5 कोटी बनवायचा आहे. हे डोक्यात फिट आहे. एक्स्ट्रा पैसे आलेत, टाकतो. कशाला 20 वर्षाची वाट बघायची? 15 वर्षातच 1.5 कोटी बनवून झाले तर झाले, नाही तर 20व्या वर्षी करायचेच आहेत. जेवढ्या लवकर होईल तेवढं भारी. म्हणजे काय, जो कॉन्फिडन्स मागे असतो ना पैसा असल्यानंतर, तो एक वेगळ्या लेवलचा असतो. कधी तुम्ही स्वतः विचार करा, ज्या दिवशी तुमच्याकडे हायेस्ट अमाऊंट किती होती, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, व्हिडिओ पॉज करून सांगा. जेव्हा तुमच्या खिशामध्ये, बँकेमध्ये FD केलेली असेल, स्टॉकमध्ये असेल, हायेस्ट अमाऊंट किती होती? कोणाची 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, कुठल्या तरी XYZ इयरला असेल. त्या वेळेचा तुमचा कॉन्फिडन्स विचारात घ्या आणि आत्ता फाटकी किसे असताना तुमचा कॉन्फिडन्स विचारात घ्या. दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हे सगळं मी अनुभवातून शिकलोय. या प्रत्येक गोष्टी ज्या मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितल्या ना, या सगळ्यात मी पडलोय, उठलोय, ठेचकळलोय, औषध लावलं, परत उभा राहिलो. कारण हे सगळं सांगणारं आणि एवढ्या लेवलला जाऊन गाईड करणारं कोणीच नव्हतं. हे एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलंय, पण तुम्हाला वाटत असेल की अरे यात काहीच नाहीये. हे फक्त पॉईंट्स एकदा लिहून काढून बघा. या पॉईंट्समध्ये खूप डेप्थ आहे आणि या प्रत्येक वेळेला, अनेक वेळेला पडून उभा राहणं आणि यामध्ये वेळ वाया घालवणं हा तुमचा घालवू नका. मी हे शिकायला 10-15 वर्ष घालवली, पण तुम्हाला ते घालवायची गरज नाही. 1-2 वर्षात तुम्हाला हे लर्निंग येतं. प्रत्येक वेळी स्वतः पडावं आणि उभा राहावं असं कुठेही लिहून ठेवलेलं नाहीये. अँड आय होप की कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आणि मला अभिमान आहे, तुम्ही जर चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून चांगले रिटर्न कमवत असाल. आणि हो, मला अजून एक अभिमान असेल की हे माझ्या रिचमीचे ग्राहक आहेत, हे माझ्या फॅमिलीमधले आहेत आणि माझ्या कुटुंबातले आहेत. हे सांगताना सुद्धा मला खूप आनंद होतो, कारण 1.5 लाख लोक आज माझ्या कुटुंबात आहेत. आणि मी हे अभिमानाने सांगतोय, 99.9% माझे कुटुंबीय आनंदी आहेत. ते 0.001% कोण आहेत मला माहिती नाही आणि मीही त्यांना बघितलं नाही आजपर्यंत. पण मॅक्सिमम लोक मला आनंदानेच भेटतात, आनंदाने बोलतात, कारण त्यांना जे काही आम्ही सांगितलं
ते रिअलिस्टिक सांगितलं आणि त्याचा बेनिफिट त्यांनी खूप वेळेला घेतलाय. हाच बेनिफिट तुम्ही पण घ्यावा. फक्त एक काम करायचं, गोल ठरवायचं. सख्खा भाऊ सुद्धा तुम्हाला म्हणत नाही, अरे चल मी तुला 1 कोटी कमवण्यासाठी मदत करतो. पण आम्ही म्हणतोय. तुमचे घरचे कोणीही, मी चॅलेंज देतो, कधी तुमच्या घरातल्यांनी तुम्हाला सांगितलंय का हो, अरे चल आपण एक 2-4 कोटीचं प्लॅनिंग करू आणि तुझ्याकडे 1 कोटी 2 कोटी असतील असं आपण काहीतरी करू? कोणी कोणासाठी करत नाही, राईट? माझाही बिझनेस आहे, मी म्हणू शकतो चला इन्व्हेस्ट करा, सोडून द्या. नाही, माझं मत आहे तुमचा कॉर्पस, तुमचा फंड बनला पाहिजे. आणि माझी ही पण अपेक्षा नाही बरं का, माझ्याच प्लॅटफॉर्मवर असायला पाहिजे, कुठेही जाऊन करा, काही इश्यू नाही. एफडी करायचे, एफडीतून बनवा. स्टॉकमधून बनवायचे, स्टॉकमधून बनवा. पण कन्सिस्टंटली बनवा, त्याला टर्म्स कंडिशन ठरवा आणि प्रॉपर फोकस करून निवांत सगळं चालू दे. रोज उठून ते ऍप बघणं, अरे म्युच्युअल फंड वाढले का, जरासं खाली आले, काय करायचं, नाही जरा वाढवायला पाहिजे, नाही जरा वाढवलं गडबड होऊ शकते, मग एक काम करूया, ही विकून दुसऱ्याच स्कीममध्ये जाऊया किंवा दुसऱ्याच प्रोडक्टमध्ये जावे. हे करत बसू नका. अहो मध्ये लोक कॉपर फळ्यासारखं बाय करायला लागले. काय करणार आहे ते गट्टे घरात ठेवून? अति विद्वत्ता कुठनं तरी पागळायला चालू करायचं. बरं 1 कोटीचा माणूस ते 25,000चं कॉपर घरात आणून ठेवतो, काय होईल? इथले डबल होईल रेट. 25,000चे 25,000 वाढतील. तुमच्या 1 कोटीच्या फोलिओमध्ये काही घंटा फरक पडणार आहे का त्याने? काहीच नाही. मग ते का ओझं डोक्यावर घेऊन बसायचं अजून? हे प्रॅक्टिकली कोणी विचारच करत नाही. त्यामुळे थोडंसं जग एआयचं झालंय, थोडंसं जग स्क्रोलिंगचं झालंय, रीलचं. पण अजूनही या जगामध्ये तुमच्यासारखी लोक आहेत. विचार करा, 20 मिनिटं झाली तुम्ही हा व्हिडिओ बघताय, म्हणजे शेवटपर्यंत आलेला आहात. याचा अर्थ कळतोय तुम्हाला? तुम्ही तुमच्या वेल्थ बद्दल सिरियस आहात, तुम्ही तुमच्या लाईफ बद्दल सिरियस आहात आणि फ्युचर प्लॅनिंगसाठी सिरियस आहात. आणि मी चॅलेंज देतोय, यामध्ये तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. फक्त ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मोठा भाऊ समजा, लहान भाऊ समजा, जे काही तुम्ही माझ्यापेक्षा लहान असाल, मोठे असाल, त्याप्रमाणे समजा. पण हा सल्ला खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा इम्प्लिमेंट करून बघा लाईफमध्ये. तुम्ही पुन्हा येऊन कमेंट करून सांगाल की तुम्ही जे सांगितलं होतं ना त्यानं फायदा झालाय. आणि हीच माझ्यासाठी मोठी तुमच्याकडून घेतलेली देणगी असेल. सो या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला हक्काने तुम्ही सबस्क्राईब कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.